नमस्कार, मी विलास बडे. तुम्ही पाहताय आपला महाराष्ट्र. महिलांवर लैंगिक अत्याचार करणारा भोंदू खरात लोकांना गंडा घालण्यात अक्षरशः माहिर होता. हातोहात तो गंडा घालायचा. त्यानं भल्या भल्यांना फसवलं, काळ्या जादूची भीती दाखवत अनेकांना आयुष्यातून उठवलं. पण हे करताना त्यानं अमाप अशी काळी माया जमवली. पोलिसांना संशय आहे की खरातनं ही सगळी काळी माया हवालामार्फत परदेशात नेली. अशोक खरातचं हवाला कनेक्शन, दुबईत खरातचे आर्थिक व्यवहार, खरातचे परदेशात आर्थिक लागेबंधे. नाशिकच्या भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय. तो हवाला रॅकेट चालवत असल्याचा पोलिसांना संशय. खरातनं परदेशात मोठ्या प्रमाणात पैसे पाठवल्याचं समोर आलंय. दुबईत त्यानं आर्थिक व्यवहार केल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली. हवालामार्फत हे आर्थिक व्यवहार खरातनं केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे खरातनं केलेल्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे. भोंदू बाबा अशोक खरातचा पाय आणखी खोलात जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि धक्कादायक म्हणजे या अशोक खरातनं केवळ भारतातच नव्हे तर देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी मनी लॉन्ड्रिंग केल्याचं देखील समोर आलंय. या भोंदू बाबा अशोक खरातनं हवालाच्या माध्यमातून भारतातून आणि भारताबाहेरून लाखो आणि कोट्यवधी रुपयांची देवाणघेवाण केल्याची देखील चर्चा आहे. अशोक खरातनं भोंदूगिरीच्या माध्यमातून नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात संपत्ती जमा केली. त्यानं ही संपत्ती कशी जमा केली याचा तपास SIT करून केला जातोय. अनेक बडे अधिकारी आणि राजकारणी खरातचे भक्त होते. भोंदूगिरीच्या माध्यमातून त्यांनी ही माया जमा केल्याचं आता लपून राहिलेलं नाही. खरातनं काळी माया हवालामार्फत परदेशात पाठवल्याची माहिती SIT पथकाच्या हाती लागली आहे. त्यामुळेच पोलिसांकडून खरातच्या बँक व्यवहाराची तपासणी केली जाते. तसंच खरातच्या काही महत्त्वाच्या डायरीही त्यांच्या हाती लागल्या आहेत. या डिजिटल पुराव्यांच्या आधारे पोलीस हवाला कनेक्शनचा तपास करीत आहेत. खरात हवाला रॅकेट तर चालवत नव्हता ना, असाही संशय व्यक्त केला जातोय. कारण त्यानं दुबईत पैसे पाठवल्याचे पुरावे पोलिसांच्या हाती लागले. हे पैसे त्यानं कसे पाठवले, त्याला या कामात कुणी मदत केली, त्यानं कोणाकोणाचे पैसे परदेशात हवाला मार्फत पाठवले याचा शोध आता घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 मराठी.